स्वस्ति साम्राज्य भोजन स्वराज्य वैराज्य पारमेश्वराज्य महाराज्यमाद्यवत्समं समंत पर्यायुष्यात् सर्वभम सर्वश अतन्नापराधात् भृति समुद्र पर्यंताया एक कराळदी तपेश्य श्लोक विविध मूर्ता परमेश्वरो. रामराम मंडळी, आज मी आले माझ्या मूळ गावी तामसोलीत. निमित्त खूपच मंगलमय आहे. आज शिर्षे घराण्याच्या कुलदैवत महापूजेचा दिवस. आज व्लॉगमध्ये कोणतीही ट्रॅव्हलिंग दिसणार नाही. आज आपण थेट अनुभवणार आहोत आमच्या घराण्याची प्राचीन परंपरा आणि भक्तीचा हा उत्सव. स्वस्ति साम्राज्य भोजन स्वराज्य वैराज्य पारमेश्वराज्य महाराज्यमाद्यवत्समं समंत पर्यायुष्यात् सर्वभम सर्वश अतन्नापराधात् भृति समुद्र पर्यंताया. वर्षातून एकदा होणारा हा सोहळा आम्हा शिर्षे घराण्याला एकत्र आणतो. कामाच्या निमित्ताने आम्ही कुठेही असलो तरी कुलदैवताची ओढ आम्हाला इथे ओढून आणते. सकाळी 10 वाजता कुलदैवताच्या अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंत्रोच्चाराच्या आवाजातून मिळणारी ऊर्जा शब्दात सांगणं कठीण आहे. शिरसे परिवारातील प्रत्येक सदस्य आज इथे भक्तीत तल्लीन झालाय. संध्याकाळी 4 वाजता होणारी महापूजा म्हणजे आमच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. वैभव महाराज खांडेकर यांचा सुश्रुत असा कीर्तन होणार आहे, तो त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. जय जय राम कृष्ण हबप वैभव महाराज खांडेकरांच्या कीर्तनात रंगलेली ही संध्याकाळ. अशा कीर्तनात जे आध्यात्मिक सुख मिळतं ते शहरातल्या कोणत्याही मॉल किंवा थिएटरमध्ये तुम्हाला सापडणार नाही. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो जनार्दनी. मी कला पुसरी काळीत नेहमी बोलतो वचने आते भाविका. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो जनार्दनी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो जनार्दनी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भाषापन कीर्ती. सेवेला बी सेवक झालो. तुमचा
जितेंद्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरेत्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभंजन मारुतिनंदन सुन लो मेरी पुकार, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती माता, पवन सुत विनती माता, पवन सुत आत्मनिवेदन नावाची भक्ती तुम्ही आम्ही करा आणि ती जर भक्ती जर आपण केली तर भगवान परमात्मा काय होईल, प्रसन्न होईल. निवतीला हरोहारी एका जनार्दनी धन्य खंडेराया त्यावरी कुंजा वारी. येतात महाराज त्या माणसाला त्या व्यक्तीला धन्यता देतात. अभंगाचा सर्व अर्थ आता देवताला कधी कोणी विसरून चालणार नाही. मन कुलदेवता प्रथम आहे. मन कुलदेवतेचं चिंतन करायला पाहिजे, भजन करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. म्हणून तुमच्याकडे सुद्धा चांगली व्यवस्था आहे. तशी प्रत्येक दरवर्षी प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाला सेवा करायला मिळते. असं तुमच्याकडे मी योजना आहे. काही काही गावामध्ये असं असतं की एकाच ठिकाणी देव असतो, एकाच ठिकाणी देव असतो. आपल्या गावात म्हणजे ते भरपूर वेळा जरी कुटुंब असले तरी ते एकाच ठिकाणी असतात. मग त्यांना सेवा देवाची करता येत नाही. हा नियोजन करा, प्रत्येकाच्या घरी दरवर्षी जाणार आणि दरवर्षा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना भगवंताची कुलदेवतेची सेवा करता येईल. या नियोजनाने तुमच्या सुंदर असा उपक्रम चालू आहे. दरवर्षी गेल्या वर्षी तुम्ही ते जेजूरला घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्याची काय केली, देवाची भेट जी खंडेरायाची, आणि तिथपासून या ठिकाणी तुम्ही हा उपक्रम चालू ठेवला. तर हरिपाठ व्हायला पाहिजे, कीर्तन व्हायला पाहिजे. भगवंताला तेच आवडतं. आवडे देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला हेच आवडतं. देवाला काय आवडतं? आवडे देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाचं चिंतन तुम्ही कराल ना, तेच देवाला आवडतं. बाकीचं काही आवडत नाही, काहीच आवडत नाही बाकीचं. तुम्ही इतर काही करा ते देवाला आवडणार नाही. पण देवाचं नामस्मरण जर तुम्ही घेतलात ना तर तुमच्या मागे 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 देव लागेल. पाहते पांडव अखंड वनवासी तरी त्या देवाचे आठवीती. प्रल्हादाची पिता तरी तो दासनी. अखंड वनवासात परंतु देव त्यांच्याकडे होता. द्वारकेचा रावण त्याच्या राज्यामध्ये एक निर्णय घेतला होता की आपल्या राज्यामध्ये कोणीही देवाचं नाव घ्यायचं, देवाचं नावच नाही घ्यायचं. आता राजाच्या आज्ञाप्रमाणे गाव वागतोय, लपून छपून लोक नाव घेत असतील. जेणेकरून आवाज राजा गाव नाही. जो काही भक्त असेल तो काय देवापासून जाणार आहे काय, नामस्मरण करत असेल, परंतु तो राजापर्यंत पोहोचला नसेल. परंतु त्या राजाच्या घरामध्ये असा पुत्र जन्माला आला की तो देवाचं नामस्मरण करू लागला. नारायण नमो नारायण नमो नारायण नारायण नारायण
देवाचं भजन चालू आहे आणि आता मला सगळं स्वतःचा मुलगा आणि मुलाचं भजन करतोय. राजाला काय वाटलं असेल? राजा म्हणतोय थांबा, भजन करू नको रे बाबा. तो काय ऐकतोय? समजावून सांगितलं, ऐकत नाही. आता मारझोड करायला सुरुवात केली तरी तो ऐकत नाही. असाच नट्या मुलगा जन्माला येतो एखाद्या गावामध्ये. गावामध्ये अख्खा गाव त्यांचा ऐकतो. त्याला गावातली मुलं घाबरतात. अख्ख्या गावातली मुलं त्याला घाबरतात. पण जेव्हा त्याचा नातू होतो तेव्हा नातूच घाबरत नाही. कीर्तनानंतरचा हा महाप्रसाद. आपल्याच माणसांसोबत जमिनीवर बसून पंक्तीत जेवण्याची मज्जाच वेगळी आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. तर मंडळी, ही होती आमच्या कुलदैवताची महापूजा. हा ब्लॉग बनवताना मला स्वतःलाही खूप प्रसन्न वाटलं. तुम्हाला हा भक्ती सोहळा कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या शिर्षे परिवाराच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच आपल्या अर्बन गावकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.